वृश्चिक राशीच्या लोकांनो, ऑगस्टचा हा शेवटचा टप्पा तुमच्यासाठी एक मोठा संकेत घेऊन आला आहे. जिथे वाट बंद झाली होती, तिथेच आता नवी दिशा दिसणार आहे. पण नेमका कोणता बदल तुमचं नशीब पालटू शकतो, हे शेवटपर्यंत नक्की पहा. वृश्चिक राशी, ऑगस्ट 2026 मध्ये वृश्चिक राशीचे नशीब जोरात संकटातून बाहेर पडून मोठी झेप घेणार. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट 2026 हा काळ अनेक बाबतीत महत्त्वाचा ठरणार आहे. आत्तापर्यंत काही गोष्टी मनासारख्या घडत नसतील, प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसेल किंवा एखाद्या निर्णयामुळे मनात सतत द्विधा अवस्था निर्माण होत असेल, तर आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसू शकते. या काळात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाई न करता योग्य संधी ओळखणे. कारण काही संधी सुरुवातीला साध्या वाटतील, पण त्यातून पुढील काळात मोठा फायदा निर्माण होऊ शकतो. वृश्चिक राशीचे लोक स्वभावाने जिद्दी, निरीक्षण करणारे आणि परिस्थितीचा खोलवर विचार करणारे असतात. त्यामुळे एखाद्या अडचणीसमोर तुम्ही सहज हार मानत नाही. मागील काही काळात ज्या गोष्टींनी तुमची परीक्षा घेतली, त्यातून तुम्हाला एक महत्त्वाचा अनुभव मिळाला आहे आणि हाच अनुभव ऑगस्टमध्ये निर्णय घेताना उपयोगी पडणार आहे. काही जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात, पण यावेळी त्यांच्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललेला असेल. त्यामुळे जे काम आधी कठीण वाटत होते, त्यासाठी आता वेगळा मार्ग सापडण्याची शक्यता आहे. करिअर आणि कामाच्या क्षेत्रात या महिन्यात नवीन हालचाली जाणू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून एखादी जबाबदारी मिळू शकते किंवा त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. सुरुवातीला अतिरिक्त कामाचा ताण वाटला तरी त्यातून तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. काही वृश्चिक राशीच्या व्यक्ती नवीन नोकरी, विभाग बदल किंवा कामाच्या पद्धतीत बदल करण्याचा विचार करू शकतात. मात्र निर्णय घेताना केवळ ऐकीव माहितीवर विश्वास न ठेवता सर्व बाजू तपासणे अधिक योग्य ठरेल. व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठीही ऑगस्टमध्ये संपर्क आणि व्यवहार महत्त्वाचे ठरू शकतात. पूर्वी भेटलेल्या एखाद्या व्यक्तीकडून पुन्हा संपर्क होऊ शकतो किंवा जुन्या ओळखीमधून नवीन कामाची दिशा मिळू शकते. एखादा थांबलेला व्यवहार पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. मात्र कागदपत्रे, अटी आणि आर्थिक व्यवहार यामध्ये कोणतीही घाई करू नका. समोरची व्यक्ती कितीही विश्वासाची वाटत असली तरी महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आर्थिक बाबतीत हा काळ पूर्णपणे एका दिवसात मोठा बदल घडवणारा नसला तरी हळूहळू स्थैर्य निर्माण करण्याची संधी देऊ शकतो. आधी अडकलेले पैसे मिळण्याची आशा निर्माण होऊ शकते. एखादे जुने देणे वसूल होऊ शकते किंवा अपेक्षेपेक्षा थोडा अधिक फायदा मिळू शकतो. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग शोधण्याची प्रेरणा मिळेल. मात्र पैसा हातात येताच अनावश्यक खर्च करण्यापेक्षा भविष्यासाठी काही भाग बाजूला ठेवणे अधिक शहाणपणाचे ठरेल. विशेषतः अचानक आकर्षक वाटणाऱ्या गुंतवणुकीच्या संधीमध्ये पूर्ण माहिती घेतल्याशिवाय निर्णय घेऊ नका. कुटुंबाच्या बाबतीत ऑगस्टमध्ये काही महत्त्वाचे संवाद होऊ शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीसोबत मागील काही दिवसांपासून मनात राहिलेला विषय स्पष्टपणे बोलण्याची वेळ येऊ शकते. तुमच्या मनातील गोष्ट तुम्ही शांतपणे मांडली तर गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला एखाद्या निर्णयांमध्ये उपयोगी पडू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीमुळे किंवा चांगल्या बातमीमुळे घरातील वातावरणात उत्साह निर्माण होऊ शकतो. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी भावनांपेक्षा संवादाला अधिक महत्त्व द्यावे. मनात काहीतरी ठेवून समोरच्या व्यक्तीने ते स्वतःहून समजून घ्यावे अशी अपेक्षा ठेवली तर गैरसमज वाढू शकतात. तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल भावना असतील तर योग्य वेळ पाहून त्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याची संधी मिळू शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या मताला महत्त्व दिल्यास नात्यातील जवळीक वाढू शकते. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात एखादी नवीन ओळख निर्माण होऊ शकते, पण नात्याला लगेच नाव देण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ देणे चांगले राहील. या महिन्यात तुमच्यासाठी एक मोठा बदल मानसिक पातळीवर होऊ शकतो. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि कोणत्या गोष्टींसाठी ठामपणे उभे राहायचे याचा फरक तुम्हाला समजू लागेल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जात असतील तर त्यामागे तुमचे नुकसान आहे असे समजू नका. कधी कधी बदलत्या परिस्थितीमुळे काही संबंधांची भूमिका बदलते आणि त्यातून पुढील वाटचालीसाठी नवीन जागा तयार होते.
विद्यार्थी आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना एकाग्रता वाढवण्याची गरज राहील. सुरुवातीला अभ्यासाचा वेग कमी वाटला तरी सातत्य कायम ठेवले तर अपेक्षित प्रगती साधता येऊ शकते. इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या मागील कामगिरीची तुलना करा. एखादा विषय वारंवार कठीण वाटत असेल तर तो टाळण्यापेक्षा त्यासाठी वेगळी पद्धत वापरणे फायदेशीर ठरेल. नोकरी किंवा व्यवसायामुळे घरापासून दूर असलेल्या व्यक्तींना प्रवास किंवा कामाच्या ठिकाणी बदलाशी संबंधित बातमी मिळू शकते. अचानक एखादा प्रवास ठरू शकतो. या प्रवासातून केवळ काम पूर्ण होणार नाही तर नवीन व्यक्तींशी संपर्क होण्याची शक्यता आहे. भविष्यात याच ओळखीचा काही उपयोग होऊ शकतो. त्यामुळे तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्यक्तीकडे केवळ तात्पुरता संपर्क म्हणून न पाहता व्यावसायिक दृष्टिकोनातून संबंध जपणे उपयोगी ठरेल. वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे जुन्या चुका पुन्हा न करण्याची वेळ. एखाद्या व्यक्तीवर अतिविश्वास ठेवणे, मनातील गोष्ट चुकीच्या व्यक्तीसमोर सांगणे, आर्थिक व्यवहारात स्पष्टता न ठेवणे किंवा रागाच्या भरात निर्णय घेणे या गोष्टी टाळल्या तर अनेक समस्या स्वतःहून दूर राहू शकतात. तुमची अंतर्मुख विचारशक्ती आणि निरीक्षण करण्याची क्षमता याच काळात तुमची मोठी ताकद ठरू शकते. काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ऑगस्टमध्ये आपले राहणीमान, कामाची पद्धत किंवा दैनंदिन सवयी बदलण्याची इच्छा होईल. हा बदल योग्य दिशेने केला तर पुढील काही महिन्यांसाठी चांगली शिस्त निर्माण होऊ शकते. सकाळची सुरुवात नियोजनाने करणे, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणे आणि अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया जाऊ न देणे यामुळे तुमची कार्यक्षमता वाढू शकते. तुमच्या आयुष्यात एखादी अशी गोष्ट असेल जी बराच काळ रखडलेली आहे तर ऑगस्टमध्ये तिच्याबाबत हालचाल होण्याची शक्यता आहे. मात्र याचा अर्थ प्रत्येक काम आपोआप पूर्ण होईल असा नाही. योग्य व्यक्तीशी संपर्क करणे, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आणि योग्य वेळी पुढाकार घेणे आवश्यक राहील. नशिबाची साथ मिळत असली तरी तुमची कृतीच त्या संधीला परिणामात बदलू शकते. आर्थिकदृष्ट्या पुढील काळ अधिक मजबूत करण्यासाठी या महिन्यात खर्चाचे नियोजन करा. घरगुती गरजा, कर्ज किंवा जुन्या जबाबदाऱ्या आणि भविष्यातील बचत यामध्ये योग्य संतुलन ठेवणे महत्त्वाचे आहे. एखादा मोठा खर्च अचानक समोर आला तरी घाबरून निर्णय घेण्यापेक्षा उपलब्ध पर्याय तपासा. पैशांबाबत स्पष्ट नियोजन केल्यास मानसिक ताणही कमी होईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. काही लोक तुमच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करतील, काही जण तुमच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करतील आणि काही वेळा तुम्हालाच तुमच्या मार्गाबद्दल शंका वाटू शकते. पण प्रत्येक प्रतिक्रिया तुमच्या दिशेचा निर्णय करत नाही. तुम्हाला योग्य वाटणाऱ्या मार्गांवर शिस्त आणि संयमाने पुढे जात राहणे अधिक महत्त्वाचे आहे. ऑगस्टच्या पुढील काळात एखादी बातमी तुमच्या मनावरील ताण कमी करू शकते. ही बातमी नोकरी, पैसा, कुटुंब, व्यवहार किंवा वैयक्तिक निर्णयांशी संबंधित असू शकते. काही दिवसांपासून वाट पाहत असलेली व्यक्ती संपर्क करू शकते किंवा एखाद्या निर्णयाला अंतिम रूप मिळू शकते. त्यामुळे या काळात फोन, संदेश, कागदपत्रे आणि महत्त्वाचे संपर्क याकडे दुर्लक्ष करू नका. एकंदरीत पाहता वृश्चिक राशीसाठी ऑगस्ट 2026 हा स्वतःला पुन्हा उभे करण्याचा, मागील अनुभवातून शिकून पुढे जाण्याचा आणि योग्य संधी पकडण्याचा काळ ठरू शकतो. संकटे पूर्णपणे संपलेली आहेत असे समजण्यापेक्षा त्यांच्याशी सामना करण्याची तुमची क्षमता आता वाढली आहे. हे या महिन्याचे खरे वैशिष्ट्य ठरेल. जिथे आधी अडथळा दिसत होता तिथे आता पर्याय दिसू शकतो. जिथे निराशा होती तिथे नव्या प्रयत्नांची इच्छा निर्माण होऊ शकते आणि जिथे स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका होती तिथे आत्मविश्वास वाढू शकतो. लक्षात ठेवा, ज्योतिषातील संकेत हे निश्चित भविष्यवाणी नसून पारंपरिक ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिलेले संभाव्य संकेत आहेत. तुमचे निर्णय, मेहनत आणि परिस्थितीनुसार घेतलेली योग्य पावले यांना सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे ऑगस्ट 2026 मध्ये कोणतीही संधी तुमच्यासमोर आली तर घाईने नकार देऊ नका आणि कोणताही निर्णय केवळ भावनेच्या भरात घेऊ नका. शांतपणे विचार करा, योग्य माहिती मिळवा आणि मगच पुढचे पाऊल उचला. कारण तुमच्यासाठी या महिन्याची खरी ताकद केवळ नशिबात नाही तर कठीण परिस्थितीतून शिकून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या तुमच्या क्षमतेत आहे. ऑगस्ट 2026च्या पुढील काळात वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी काही अशा घटना घडू शकतात ज्या बाहेरून पाहता छोट्या वाटतील पण त्यांचा परिणाम पुढील काही महिन्यांवर होऊ शकतो. विशेषतः ज्या व्यक्तींनी एखाद्या कामासाठी बराच काळ संयम ठेवला आहे त्यांना आता परिस्थिती वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याची संधी मिळेल.
आतापर्यंत फक्त मेहनत करून परिणामांची वाट पाहण्याऐवजी आता कोणत्या दिशेने मेहनत करायची, कुठे वेळ द्यायचा आणि कोणत्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायचे याचे भान अधिक स्पष्ट होईल. या काळात तुमच्या विचारांमध्ये एक प्रकारची परिपक्वता जाणवेल. एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी पूर्वी केलेले वर्तन किंवा एखाद्या प्रसंगातून मिळालेला अनुभव तुम्ही नव्या दृष्टीने पाहू लागाल. पूर्वी ज्या गोष्टींमुळे मन दुखावले होते त्याच घटनेतून आता एक महत्त्वाचा धडा मिळाल्याचे जाणू शकते. त्यामुळे जुन्या आठवणींचा भार कमी होऊन भविष्यासाठी काहीतरी नवीन करण्याची मानसिक तयारी वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यासमोर अशी परिस्थिती येऊ शकते जिथे तुमची शांतपणे काम करण्याची पद्धत इतरांच्या लक्षात येईल. प्रत्येक गोष्ट मोठ्याने सांगण्याची गरज नसते हे या काळात सिद्ध होईल. तुम्ही केलेल्या एखाद्या कामाचा परिणाम नंतर समोर येऊ शकतो आणि त्यातून तुमच्या क्षमतेबद्दल चांगले मत तयार होण्याची शक्यता आहे. काही जणांना पूर्वी दुर्लक्षित केलेली जबाबदारी आता महत्त्वाची वाटू शकते. त्यामुळे लहान काम समजून कोणतीही जबाबदारी टाळू नका. व्यवसायात असणाऱ्यांसाठी ग्राहकांशी व्यवहार करण्याची पद्धत बदलणे फायदेशीर ठरू शकते. प्रत्येक ग्राहकाकडून तात्काळ फायदा मिळेलच असे नाही. काही संपर्क भविष्यात मोठे काम घेऊन येतात. त्यामुळे या काळात तुमचे नेटवर्क वाढवणे, जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधणे आणि तुमच्या कामाची माहिती योग्य लोकांपर्यंत पोहोचवणे उपयोगी ठरेल. एखाद्या नवीन कल्पनेवर काम सुरू करण्याची इच्छा असेल तर सुरुवातीला छोट्या पातळीवर प्रयोग करून त्यानंतर विस्तार करणे अधिक योग्य ठरेल. काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना घर, जमीन, वाहन किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित विषयांमध्ये हालचाल जाणू शकते. एखादे कागदपत्र शोधणे, जुनी माहिती तपासणे किंवा एखाद्या व्यवहाराबद्दल पुन्हा चर्चा करणे आवश्यक होऊ शकते. अशा वेळी फक्त तोंडी आश्वासनावर अवलंबून राहू नका. व्यवहाराशी संबंधित प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तपासून घेणे तुमच्यासाठी सुरक्षित आणि फायदेशीर राहील. कुटुंबातील एखाद्या तरुण व्यक्तीच्या भविष्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. शिक्षण, करिअर, नोकरी किंवा लग्नासंबंधी निर्णयांमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. मात्र स्वतःचा निर्णय समोरच्यावर लादण्यापेक्षा त्याचे मत समजून घेतले तर घरातील वातावरण अधिक चांगले राहील. तुमचा अनुभव नक्कीच उपयोगी पडेल, पण त्यासोबत समोरच्या व्यक्तीच्या इच्छेलाही महत्त्व देणे आवश्यक आहे. ज्यांच्या आयुष्यात एखादा जुना कौटुंबिक वाद आहे त्यांच्यासाठी हा काळ थोडा वेगळा ठरू शकतो. प्रत्येक गोष्ट लगेच सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहणे कधीकधी अधिक परिणामकारक ठरते. तुमच्या एका शांत प्रतिक्रियेमुळे मोठा वाद टाळला जाऊ शकतो. विशेषतः तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावरून नात्यांबद्दल निष्कर्ष काढणे टाळा. प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींना स्वतःच्या अपेक्षांचा पुनर्विचार करण्याची वेळ येऊ शकते. समोरच्या व्यक्तीकडून सतत काहीतरी सिद्ध करून घेण्याऐवजी नात्यात दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणे आवश्यक आहे हे लक्षात येईल. एखादा छोटासा गैरसमज मोठा करण्याऐवजी लगेच संवाद साधला तर परिस्थिती नियंत्रणात राहू शकते. काही व्यक्तींना आपल्या नात्याबद्दल गंभीर निर्णय घ्यावा लागू शकतो आणि हा निर्णय भावनेपेक्षा वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन येणे योग्य ठरेल. आर्थिक बाबतीत पुढील टप्प्यात अचानक मिळणाऱ्या पैशांपेक्षा पैशाचे योग्य व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे राहील. तुमच्याकडे काही रक्कम आली तर तिचा पूर्ण वापर करण्यापेक्षा भविष्यातील गरजांसाठी नियोजन करा. घरातील एखादी आवश्यक वस्तू खरेदी करण्याची वेळ येऊ शकते. मोठे खरेदी करायची असल्यास पर्यायांची तुलना करणे आणि शक्य असल्यास खर्चाचे आधीच नियोजन करणे फायदेशीर राहील. काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कामातून अतिरिक्त उत्पन्न निर्माण करण्याचा विचार येऊ शकतो. स्वतःचे कौशल्य वापरून छोट्या प्रमाणात काम सुरू करण्याची संधी मिळू शकते. सुरुवातीला उत्पन्न कमी असले तरी त्यातून अनुभव आणि संपर्क वाढू शकतात. मात्र मुख्य कामावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक नवीन संधी म्हणजे लगेच मोठा फायदा असे नसते. काही संधी भविष्यातील मजबूत पायाभरणी करतात. प्रवासाच्या बाबतीतही अनपेक्षित हालचाल होऊ शकते. एखादे काम पूर्ण करण्यासाठी कमी वेळेत प्रवास करावा लागू शकतो किंवा कुटुंबातील कारणामुळे बाहेर जावे लागू शकते. या प्रवासात एखादी महत्त्वाची भेट घडू शकते. कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांनी वेळेचे नियोजन व्यवस्थित ठेवावे, कारण छोटासा विलंब संपूर्ण कार्यक्रमावर परिणाम करू शकतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात या काळात एक गोष्ट विशेष महत्त्वाची ठरेल
ती म्हणजे स्वतःच्या सीमांची जाणीव. प्रत्येकाची समस्या स्वतःच्या डोक्यावर घेण्याची गरज नाही. मदत करणे चांगले आहे, पण स्वतःचे नुकसान करून दुसऱ्यांसाठी सतत त्याग करत राहणे योग्य नाही. काही ठिकाणी स्पष्टपणे नाही म्हणणे आवश्यक ठरू शकते आणि सुरुवातीला त्याबद्दल अपराधी वाटले तरी नंतर त्याचा फायदा जाणवेल. सामाजिक वर्तुळातही बदल जाणू शकतो. काही लोकांशी संपर्क वाढेल तर काही जुन्या ओळखी हळूहळू कमी होतील. हा बदल नकारात्मक समजू नका. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासोबत चालणारी माणसे बदलत असतात. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि तुमच्या शांततेचा आदर करणाऱ्या लोकांना जवळ ठेवणे. तुमच्यासाठी या काळात कागदोपत्री कामे विशेष महत्त्वाची राहतील. अर्ज, करार, बँकिंगशी संबंधित कागदपत्रे, व्यवसायाचे व्यवहार किंवा सरकारी प्रक्रियेशी संबंधित कोणतीही गोष्ट असल्यास तारीख आणि तपशील पुन्हा तपासा. नंतर पाहू म्हणून एखादी छोटी गोष्ट पुढे ढकलल्यामुळे अनावश्यक अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाच्या कामांसाठी स्वतःची स्वतंत्र यादी तयार करून एक एक गोष्ट पूर्ण करणे फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास वाढवताना अहंकार वाढू नये याचीही काळजी घ्या. तुम्हाला एखाद्या क्षेत्रात चांगला अनुभव असेल तर नवीन व्यक्ती किंवा नवीन पद्धतीकडून शिकण्याची तयारी ठेवली तर तुमची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. ऑगस्टच्या पुढील काळात एखाद्या व्यक्तीकडून मिळालेला साधा सल्लाही तुमच्या कामाला वेगळी दिशा देऊ शकतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता मन शांत ठेवण्यासाठी नियमित प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यान यासारख्या साध्या गोष्टी उपयोगी ठरू शकतात. मोठे उपाय करण्यापेक्षा श्रद्धेने आणि सातत्याने केलेली साधी साधना मनाला स्थैर्य देऊ शकते. सकाळी काही मिनिटे शांत बसणे, आपल्या दिवसाचे नियोजन करणे आणि सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करणे यामुळे निर्णय क्षमता सुधारण्यास मदत होईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या काळात दुसऱ्यांच्या यशाकडे पाहून स्वतःची किंमत कमी समजू नये. प्रत्येक व्यक्तीचा वेळ वेगळा असतो. कोणाला एखादी गोष्ट लवकर मिळते तर कोणाला थोडा वेळ लागतो. तुमचा प्रवास उशिरा सुरू झाला तरी तो कमी महत्त्वाचा होत नाही. उलट कठीण अनुभवातून गेलेल्या व्यक्तीला पुढे मिळणाऱ्या यशाची किंमत अधिक चांगली समजते. ऑगस्टचा शेवट जवळ येताना एखाद्या विषयाबाबत तुमचा निर्णय अधिक स्पष्ट होऊ शकतो. बराच काळ मनात ठेवलेला प्रश्न, बदलायची इच्छा असलेली सवय किंवा भविष्यासाठी आखलेली योजना यापैकी एखाद्या गोष्टीवर ठोस पाऊल उचलण्याची तयारी होईल. हा निर्णय अचानक घेतलेला नसून मागील अनुभवांवर आधारित असेल. त्यामुळे पुढील काळासाठी तुमच्याकडे अधिक स्पष्ट दिशा तयार होऊ शकते. विशेषतः ज्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना असे वाटत होते की त्यांच्या मेहनतीचे मूल्य कोणाला दिसत नाही, त्यांनी या काळात थोडा संयम ठेवावा. प्रत्येक परिणाम लगेच दिसत नाही. काही प्रयत्न आधी परिस्थिती बदलतात, त्यानंतर परिणाम दिसतात. तुमच्या कामाची दखल घेणारी व्यक्ती योग्य वेळी पुढे येऊ शकते. त्यामुळे फक्त तात्काळ कौतुक मिळाले नाही म्हणून प्रयत्न थांबवू नका. या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद असेल ती म्हणजे परिस्थिती बदलली तरी स्वतःला त्यानुसार जुळवून घेण्याची क्षमता. एकच मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग शोधण्याची वृत्ती ठेवा. एखादी संधी हातातून गेली तर त्याच संधीचा विचार करत बसण्याऐवजी पुढच्या शक्यतेकडे लक्ष द्या. कारण कधीकधी अपेक्षित दरवाजा बंद होतो आणि त्याच वेळी वेगळ्या दिशेने अधिक चांगली संधी तयार होत असते. म्हणून ऑगस्ट 2026च्या उर्वरित काळात वृश्चिक राशीने स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवत पुढे जावे. प्रत्येक गोष्टीत चमत्कार शोधण्यापेक्षा परिस्थितीचे संकेत समजून घेणे, योग्य लोकांची निवड करणे, आर्थिक शिस्त राखणे आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा केवळ बाहेरची परिस्थिती बदलल्यामुळे नाही तर तुम्ही स्वतः बदललेल्या विचारसरणीमुळे अधिक मजबूत होऊ शकतो. मागे वळून पाहताना ज्या अडचणींनी तुम्हाला थांबवले होते त्याच अडचणींनी तुम्हाला अधिक शहाणे, सावध आणि सक्षम बनवले आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या संधीचा स्वीकार करा, पण प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. हा काळ तुमच्यासाठी स्वतःची दिशा पुन्हा निश्चित करण्याचा आणि पुढील मोठ्या टप्प्यासाठी मजबूत तयारी करण्याचा ठरू शकतो. ऑगस्ट 2026च्या पुढील टप्प्यात
वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या काही बाबी अचानक महत्त्वाच्या ठरू शकतात. विशेषतः तुमच्या भविष्याशी संबंधित एखादा निर्णय बराच काळ मनात घोळत असेल तर आता त्याबाबत अधिक ठाम भूमिका घेण्याची वेळ येऊ शकते. तुम्ही आतापर्यंत परिस्थिती पाहून शांत राहिला असाल, पण आता कोणत्या दिशेने पुढे जायचे याची जाणीव अधिक स्पष्ट होईल. यामुळे मनातील संभ्रम कमी होऊन एखाद्या ध्येयासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळू शकते. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वातील एक वेगळी बाजू लोकांसमोर येऊ शकते. नेहमी शांत राहणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्ती एखाद्या विषयावर ठामपणे आपले मत मांडताना दिसतील. तुमच्या बोलण्यात पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टता असेल, त्यामुळे काही लोकांना तुमच्यात झालेला बदल जाणवेल. मात्र बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा, कारण तुमचा स्पष्टपणा योग्य व्यक्तीला प्रेरणा देऊ शकतो, तर चुकीच्या पद्धतीने व्यक्त झाल्यास गैरसमजही निर्माण होऊ शकतो. कामाच्या क्षेत्रात एखाद्या जुन्या पद्धतीचे काम अधिक सोपे करण्यासाठी नवीन तंत्र किंवा नवीन कल्पना वापरण्याची संधी मिळू शकते. तंत्रज्ञानाशी संबंधित काम करणाऱ्यांना नवीन साधन शिकण्याची किंवा नवीन पद्धत स्वीकारण्याची गरज भासू शकते. सुरुवातीला थोडा वेळ लागला तरी ही नवीन कौशल्ये पुढे तुमच्या कामाची गुणवत्ता वाढवू शकतात. त्यामुळे मला हे जमत नाही असा विचार करण्याऐवजी काही दिवस शिकण्यासाठी देणे अधिक उपयोगी ठरेल. काही व्यक्तींना कामाच्या ठिकाणी एखाद्या नवीन व्यक्तीसोबत काम करावे लागू शकते. त्या व्यक्तीची काम करण्याची पद्धत तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असू शकते. सुरुवातीला मतभेद वाटले तरी त्यातून एकमेकांकडून शिकण्याची संधी मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीने झाली पाहिजे असा आग्रह न धरता योग्य परिणाम साधण्यावर लक्ष केंद्रित केले तर काम अधिक सुरळीत होईल. व्यावसायिकांसाठी या काळात ब्रँडची किंवा स्वतःच्या कामाची ओळख वाढवण्यावर लक्ष देणे फायदेशीर ठरू शकते. ग्राहकांना तुमच्या सेवेमध्ये नेमके काय वेगळे मिळते हे स्पष्टपणे सांगणे आवश्यक राहील. फक्त कमी किंमत देऊन ग्राहक मिळवण्यापेक्षा चांगली गुणवत्ता, विश्वासार्हता आणि सातत्य यावर भर दिल्यास दीर्घकाळ फायदा होऊ शकतो. एखाद्या व्यवसायात भागीदारीचा विचार असेल तर जबाबदाऱ्या आधीच स्पष्ट करणे अत्यंत आवश्यक राहील. काही वृश्चिक राशीच्या व्यक्ती स्वतःचे घर अधिक व्यवस्थित करण्याकडे लक्ष देतील. घरातील एखादा कोपरा बदलणे, वस्तूची मांडणी करणे, अनावश्यक सामान काढून टाकणे किंवा कामासाठी स्वतंत्र जागा तयार करणे यामुळे मानसिक समाधान मिळू शकते. वातावरणातील छोटासा बदल देखील मनाच्या स्थितीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे सतत पुढे ढकलत असलेले घरगुती छोटे काम पूर्ण करण्यासाठी हा काळ उपयोगी ठरू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निर्णयांमुळे तुम्हाला सुरुवातीला चिंता वाटू शकते. त्या व्यक्तीला थांबवण्याऐवजी त्याच्याशी शांतपणे चर्चा केल्यास परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. तुमच्या अनुभवातून योग्य दिशा दाखवता येईल, पण अंतिम निर्णयाची जबाबदारी संबंधित व्यक्तीवर सोडणे अधिक योग्य ठरेल. त्यामुळे नात्यात अनावश्यक तणाव निर्माण होणार नाही. वृश्चिक राशीच्या काही व्यक्तींना या काळात स्वतःच्या भूतकाळातील एखाद्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा लागू शकतो. जर त्यावेळी असे केले असते तर असा विचार मनात येऊ शकतो, पण भूतकाळ बदलता येत नाही. त्यातून मिळालेला अनुभव पुढील निर्णयात वापरणे मात्र पूर्णपणे आपल्या हातात आहे. त्यामुळे जुन्या चुका आठवून स्वतःला दोष देण्याऐवजी त्याच चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या. कायदेशीर किंवा अधिकृत प्रक्रियेशी संबंधित विषय असलेल्या व्यक्तींनी या काळात संयम ठेवावा. कोणत्याही गोष्टीबाबत अंदाजावर निर्णय घेऊ नका. आवश्यक असल्यास संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. एखादे प्रकरण लांबत असेल तर त्याबाबत सतत चिंता करण्यापेक्षा पुढील आवश्यक पावले कोणते आहे यावर लक्ष केंद्रित करा. पैशाच्या बाबतीत कुटुंबातील जबाबदाऱ्यांमुळे काही अतिरिक्त खर्च निर्माण होऊ शकतात. हा खर्च पूर्णपणे टाळता येणार नाही, पण त्याचे योग्य नियोजन करता येईल. घरातील आवश्यक खर्च आणि फक्त इच्छेपोटी होणारा खर्च यामध्ये फरक करणे महत्त्वाचे राहील. काही दिवसांसाठी खर्चावर नियंत्रण ठेवले तरी महिन्याच्या शेवटी आर्थिक ताण कमी झाल्याचे जाणू शकते. ज्यांनी स्वतःचे काम सुरू करण्याचा विचार केला आहे त्यांच्यासाठी हा काळ तयारीचा असू शकतो. लगेच मोठी गुंतवणूक करण्याऐवजी बाजार समजून घेणे, ग्राहकांची गरज जाणून घेणे, खर्चाचा अंदाज तयार करणे आणि छोट्या पातळीवर सुरुवात करण्याची योजना आखणे अधिक चांगले राहील. तुमची कल्पना योग्य असेल तर तिचा विस्तार नंतरही करता येईल. विद्यार्थ्यांसाठी एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेचे किंवा प्रवेश प्रक्रियेचे नियोजन पुढे येऊ शकते. अभ्यास करताना फक्त जास्त तास बसण्यापेक्षा योग्य पद्धतीने पुनरावृत्ती करणे
अधिक उपयोगी ठरेल. स्वतःच्या कमकुवत विषयांची यादी करून त्यावर थोडा अतिरिक्त वेळ दिल्यास फरक पडू शकतो. मित्रांच्या अभ्यासाचा वेग पाहून स्वतःवर दबाव आणण्याची गरज नाही. तुमच्या मानसिक शांततेसाठी काही गोष्टींपासून अंतर ठेवणे आवश्यक ठरू शकते. सतत नकारात्मक चर्चा करणाऱ्या लोकांमध्ये जास्त वेळ घालवल्यास तुमच्या विचारांवर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक चर्चेत सहभागी होणे किंवा प्रत्येकाला उत्तर देणे आवश्यक नाही. काही वेळा शांत राहणे हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. तुमची ऊर्जा कोणत्या गोष्टीवर खर्च करायची हे ठरवण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. ऑगस्टच्या शेवटच्या दिवसांमध्ये एखाद्या जुन्या ओळखीमधून नवीन माहिती मिळू शकते. ही माहिती थेट आर्थिक फायदा देणारी असेलच असे नाही, पण एखाद्या कामाची दिशा, एखाद्या व्यक्तीचा संपर्क किंवा एखाद्या संधीची माहिती मिळू शकते. त्यामुळे तुमच्या क्षेत्राशी संबंधित लोकांशी संवाद पूर्णपणे बंद करू नका. योग्य संपर्क योग्य वेळी उपयोगी पडतो. काही व्यक्तींना स्वतःच्या छंदाला किंवा कौशल्याला गंभीरपणे घेण्याची प्रेरणा मिळेल. आतापर्यंत फक्त आवड म्हणून करत असलेले एखादे काम भविष्यात उत्पन्नाचे साधन बनू शकते. लेखन, कला, डिजिटल काम, शिक्षण, सल्ला, हस्तकला किंवा इतर कोणतेही कौशल्य असेल तर त्याला व्यवस्थित स्वरूप देण्याचा विचार करता येईल. सुरुवात छोटी असली तरी सातत्य असेल तर तिचे परिणाम पुढे दिसू शकतात. या काळात तुमच्या वेळेचे मूल्य अधिक जाणवेल. काही कामे तुमच्या बराच वेळ घेत आहेत, पण त्यातून कोणताही फायदा होत नाही हे लक्षात येऊ शकते. अशा गोष्टी कमी करण्याचा निर्णय घेतल्यास दिवस अधिक व्यवस्थित वापरता येईल. तुमच्या ध्येयाशी संबंधित नसलेल्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व देण्याची गरज नाही. काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अचानक स्वतःसाठी एखादी मोठी खरेदी करण्याची इच्छा होईल. वस्तू आवश्यक आहे की फक्त क्षणिक आकर्षणामुळे खरेदी करायची आहे याचा विचार करा. विशेषतः कर्ज घेऊन खरेदी करण्यापूर्वी परतफेडीची क्षमता तपासणे आवश्यक राहील. आर्थिक स्वातंत्र्य टिकून ठेवणे हे कोणत्याही तात्पुरत्या आकर्षणापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्या आयुष्यात एखादा नवीन टप्पा सुरू करण्यापूर्वी काही जुनी कामे पूर्ण करण्याची गरज भासेल. अपूर्ण कामे सतत मनात राहिल्यामुळे नवीन गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. त्यामुळे एका वेळी अनेक गोष्टी सुरू करण्यापेक्षा आधी 1-2 महत्त्वाची कामे पूर्ण करून मग पुढे जाणे अधिक प्रभावी ठरेल. ऑगस्ट 2026च्या या पुढील टप्प्यात तुमच्यासाठी बाहेरच्या परिस्थितीपेक्षा तुमची निर्णय क्षमता अधिक महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक संधी स्वीकारणे आवश्यक नाही आणि प्रत्येक अडथळा म्हणजे अपयशही नाही. काही वेळा थांबणे, परिस्थिती समजून घेणे आणि मग पुढे जाणे हीच योग्य रणनीती असते. तुमच्या अनुभवामुळे योग्य वेळी योग्य गोष्ट ओळखण्याची क्षमता वाढू शकते. या महिन्याच्या शेवटी मागील काही महिन्यांकडे पाहिल्यावर तुम्हाला स्वतःमध्ये झालेला बदल जाणू शकतो. पूर्वीच्या गोष्टींवर तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्यायच्या, त्याच गोष्टी आता शांतपणे हाताळण्याची क्षमता निर्माण होईल. कोणावर विश्वास ठेवायचा, कुठे स्वतःची बाजू मांडायची, कुठे शांत राहायचे आणि कोणत्या संधीसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करायचे याबद्दल तुमची समज अधिक मजबूत होईल. वृश्चिक राशीसाठी हा काळ केवळ बाह्य बदलांचा नसून स्वतःच्या आयुष्याची दिशा अधिक शहाणपणाने ठरवण्याचा आहे. तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यासाठी संयम, निरीक्षण आणि सातत्य या 3 गोष्टी तुमच्यासोबत ठेवा. आज घेतलेला छोटासा योग्य निर्णय पुढील काळात मोठा फरक निर्माण करू शकतो. त्यामुळे घाईत प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक कृती करा आणि स्वतःच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींना प्राधान्य द्या. पुढील काळात तुमच्यासाठी कोणता मार्ग खुला होईल हे पूर्णपणे सांगता येत नसले तरी परिस्थिती बदलल्यावर त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची तयारी तुम्ही नक्कीच करू शकता. वृश्चिक राशीचा हा काळ तुमच्यासाठी खास वाटत असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या वृश्चिक राशीच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन वेगळ्या राशी भविष्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील अपडेटसाठी जोडलेले रहा.